हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर हा व्हिडिओ आज बेसिकली त्या लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या लग्नाची खूप जास्त चिंता आहे. ते विचार करत आहेत की आमचं लग्न का नाही जमत. आम्हाला स्थळ तर येतात, पाहुणंही जातात, पसंतीही होते, आमचं बोलणंही होतं, आम्ही त्यांच्याशी चॅटही करतो, बोलतोही, एखाद्या वेळेस आमची त्यांची भेटही होते, परंतु नंतर काही दिवसांनी पुन्हा त्यांच्याकडून आम्हाला काहीच रिस्पॉन्स येत नाही, काहीच आमचं पुढं जे काही लग्नाची जी बोलणी आहे ती पुढं जात नाही आणि काहीच आमच्या जीवनामध्ये होत नाही. तर अशा प्रकारे 2-3 वेळेस असे घटनाक्रम आमच्या जीवनामध्ये घडत आहेत. तर वारंवार असं का घडत आहे आणि यामध्ये डिव्हाइन आम्हाला काय गायडन्स करणार आहे का, तसेच आमचं लग्न कोणाशी होणार आहे. तर आपण नक्कीच आज डिव्हाइनला विचारूया, या बाबतीमध्ये मार्गदर्शन घेऊया त्यांचं. तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत आणि ज्यांना आपल्या लग्नाविषयी चिंता आहे सध्या, तर नक्कीच त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे. तर पाहूया त्यांना आपण डिव्हाइन काय गाईड करतंय. सुरुवातीला तुमची एनर्जी आपण चेक करून घेऊ. पाहूया आपण त्यांना डिव्हाइन काय गाईड करतंय. तर दिसून येतंय सध्या ते एकटे आहेत, म्हणजे मेल फिमेल कोणीही असो, ह्याच्यामध्ये एनर्जी चेक केली जाते तर मेल फिमेल दोन्हीचीही एनर्जी आहे. ते सध्या एकटे आहेत, जीवनामध्ये आपल्या पुढील भविष्याच्या बाबतीमध्ये खूप जास्त चिंताग्रस्त आहेत. तसेच भविष्याकडे पाहत आहे की त्यांच्या जीवनामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस होतील का. तसेच सध्या त्यांची फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा सुरू आहेत. तर जीवनामध्ये अडचणी ज्या आहेत त्या सगळ्या बाजूनी आलेल्या आहेत. फायनान्शियलीही क्रायसिस आहेत, जॉबमध्येही काही पुढे घडत नाहीये, प्रमोशन मिळत नाहीये, सिक्युरिटी नाहीये, तसेच बिझनेसही त्यांचा ठप्प झालेला आहे, कुठूनही मनी पैसा येण्यासाठी चान्सेस नाही आहेत. तसेच इतरांकडूनही घेतलेले पैसे पुन्हा देण्याचं एक मोठं टेन्शन आहे, कर्ज आहे डोक्यावरती आणि खूप जास्त अडचणी, खूप जास्त परेशानिया त्यांच्या आजूबाजूला दिसून येत आहेत. आणि ह्या सगळ्या परेशानीतून, या सगळ्या अडचणीतून बाहेर कसं पडायचं हाच विचार रात्रंदिवस त्यांच्या डोक्यामध्ये सुरू आहे. कारण की जबाबदाऱ्यांचं ओझंही खूप जास्त आहे, वेळही निघून जात आहे, टाइम खूप जास्त झालेला आहे आणि आयुष्याचा आता असा एक नवीन टप्पा सुरू झालेला आहे की यामध्ये इतर लोकांकडे पाहून त्यांना कुठेतरी हर्मिट मोडमध्ये गेल्यासारखं वाटते. कारण की इतर लोक जे आहेत ते त्यांच्या जीवनामध्ये सेटल झालेले आहेत, कुटुंब त्यांचं सुरू आहे आणि आनंदात आहेत ते, परंतु आमच्या जीवनामध्ये असं काही घडताना इथे दिसून येत नाहीये. तर हे कशामुळे होत आहे आमच्या जीवनामध्ये ह्याचाच विचार ते करत आहेत. आणि जबाबदाऱ्याही खूप आहेत, घरच्याही आहेत, बाहेरच्याही आहेत. सो अनेक जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांना स्वतःकडे लक्ष द्यायला सुद्धा येथे वेळ नाही आहे. तसेच दिसून येते किंग ऑफ सॉर्ड अँड क्वीन ऑफ सॉर्ड ही दोघांसाठीही एनर्जी येथे इंडिकेट होत आहे. मेल सुद्धा जे आहेत ते खूप जास्त फ्रस्ट्रेटेड आहेत त्यांच्या जॉबच्या संदर्भात, बिझनेसच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात. तसेच फिमेल एनर्जी ही जॉबच्या संदर्भात, लग्नाच्या संदर्भात खूप जास्त फ्रस्ट्रेटेड येथे दिसून येत आहे. फ्रस्ट्रेशनचं कारण आहे मनी, पैसा. तसेच त्यांना जीवनामध्ये सगळ्या बाजूने सिक्युरिटी पाहिजे आहे, भावनात्मक तसेच आर्थिक बाजूनी सुद्धा त्यांना सिक्युरिटी हवी आहे. परंतु परमेश्वर त्यांना हे का देत नाहीये या बाबतीमध्ये सध्या चिंताग्रस्त ते आहेत आणि नवीन गोष्टी त्यांच्याकडे याव्यात यासाठी खूप जास्त स्ट्रेसफुल आहेत आणि विचार खूप जास्त करत आहेत. थॉट्स, ओव्हर थिंकिंगची एनर्जी येथे आपल्याला दिसून येत आहे. ओम नमः शिवाय, हर हर महादेव, श्री स्वामी समर्थ. डिवाइन प्लीज गाईड मी, माय एंजल, स्पिरिट गाईड्स, अँसेस्टर्स प्लीज गाईड मी. ह्या परिस्थितीमध्ये काय गायडन्स मिळते आपण पाहूया. ते लग्न जमत नाही त्यांच्यासाठी डिवाइन प्लीज गाईड करा. कोणासोबत लग्न होऊ शकतं? ओके, तर दिसून येते 2 ऑफ कप्सचं कार्ड आलेले आहे. 2 ऑफ कप्सचं कार्ड आपल्याला इथे इंडिकेट करत आहे जे कोणी पार्टनर तुमच्या जीवनामध्ये येणार आहे ते तुमचे डिवाइन पार्टनर असणार आहेत आणि तुमचं आणि त्यांचं एक म्युच्युअल फिलिंग असणार आहे, म्युच्युअल लव्ह असणार आहे. एक असं प्रेम तुमच्या जीवनामध्ये येत आहे जे की तुम्हाला समजून घेणार आहे. जे काही तुमच्या आयुष्याच्या तुम्ही आता सध्या टप्प्यावरती आहात त्यामध्ये ते तुम्हाला समजून घेत आहेत. आणि असं नाहीये की तुमच्यातील काही कमतरता असतील, तुमच्यामध्ये काही
असं असेल की तुमची आर्थिक बाजू चांगली नसेल, तुमच्या घरची परिस्थिती चांगली नसेल, किंवा तुम्ही अनेक अडचणींना आतापर्यंत सामोरे गेले असाल, परंतु ही जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे, मेल फिमेल, तर ती तुम्हाला सगळ्या बाजूंनी समजून घेत आहे. असं नाहीये की ती तुम्हाला खोटी सहानुभूती दाखवणार आहे, तर नाही, ती व्यक्ती जी येणार आहे तुमच्या जीवनामध्ये ती तुम्हाला अत्यंत समजून घेणारी आहे, तुमच्या प्रत्येक परिस्थितीला तुम्हाला सपोर्ट करणारी आहे. तसेच तुमचे भावनात्मक जे काही विचार चालू असतात त्याच्यामध्येही ती तुम्हाला आधार देणारी आहे. तुम्हाला प्रत्येक बाजूनी ती सपोर्ट करणारी व्यक्ती, अशी म्युच्युअल फिलिंग असणारी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. सो क्लेमेट दिस रिडिंग बिकॉज ऑफ दिस रिडिंग इज व्हेरी पॉझिटिव्ह. अँड आपल्याला दिसून येते ही व्यक्ती जेव्हा तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, तर ही व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त डिवाइन स्पिरिच्युअलिटी आणि आध्यात्मिकता खूप जास्त घेऊन येणार आहे. ही व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस तुम्ही खूप जास्त पॉझिटिव्ह फील करणार आहात. व्यक्ती ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला खूप जास्त स्पिरिच्युअल झाल्यासारखं वाटणार आहे, आध्यात्मिक तुम्ही क्षेत्राकडे वळणार आहात आणि एक पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये होणार आहे. पॉझिटिव्हिटीकडे तुम्ही सकारात्मकतेकडे जाणार आहात. इतक्या दिवस जी काही नकारात्मकता होती तुमच्या आजूबाजूला ती दूर होणार आहे आणि ज्या काही जबाबदाऱ्या आहेत ते दोघं मिळून तुम्ही घेणार आहात आणि तेही तुमच्या प्रत्येक जबाबदारीमध्ये सहभागी होणार आहे. मे बी असू शकतो तुमच्या फॅमिलीमध्ये काही गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला असू शकतो तुमचे आई वडील असतील किंवा कोणी भाऊ बहीण लहान असतील, तर त्या जबाबदाऱ्या सुद्धा ते म्युच्युअल तुम्हाला शेअर करणार आहेत आणि तुम्हाला ते साथ देताना इथे दिसून येत आहे. तसेच मेल्सच्या बाबतीत सुद्धा त्यांच्या घरच्या जे काही फॅमिली बॅकग्राऊंड आहे, आई असेल कोणी असेल, तर त्या सगळ्यांना सांभाळून घेणारी अशी एक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. तुमच्या परिस्थितीला असू शकतं सध्या तुमची परिस्थिती थोडीशी कमकुवत आहे, तर त्यामध्ये सुद्धा ही व्यक्ती तुमच्या जीवनात आल्यानंतर तुमचा एक विकास होताना दिसून येत आहे, एक ग्रोथ होताना तुमच्या लाईफमध्ये दिसून येत आहे. तर अतिशय एक डिवाइन व्यक्ती, एक अतिशय स्पिरिच्युअल आध्यात्मिक व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे, जेणेकरून तुमचं जे जीवन आहे ते हेवनली होणार आहे आणि तुमच्या जीवनातील जो एकटेपणा होता तो दूर होताना येथे दिसून येत आहे. तर ही जी व्यक्ती आहे ती तुमच्याशी प्रत्येक क्षेत्राच्या संदर्भात एक प्रकारचं कम्युनिकेशन करणार आहे, एक प्रकारे तुम्हाला अपलिफ्ट करताना येथे दिसून येत आहे. सो क्लेमेट दिस रिडिंग. तर ही जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येत आहे तर ती पाहूया आपण कधीपर्यंत येत आहे. प्लीज गाईड मी टाइम. कधीपर्यंत डिवाइन प्लीज गाईड मी ही व्यक्ती यांच्या जीवनात येईल. ओके, तर दिसून येत आहे मॅजिशियनचं कार्ड आहे. तर मॅजिशियनचं कार्ड आपल्याला इंडिकेट करतं की तुम्ही जशा प्रकारे आता सध्या प्रयत्न करत आहात, मॅनिफेस्टेशन तुमच्या वाढवत आहात, पॉझिटिव्हिटीकडे तुम्ही जात आहात, सकारात्मक तुम्ही विचार करत आहात, तुम्ही डिवाइनला मागत आहात की आम्हाला अशी व्यक्ती पाहिजे आमच्या जीवनामध्ये जी आम्हाला समजून घेईल, जी आमचा डिवाइन काउंटर पार्ट असेल. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही अफर्मेशन कराल, अशा प्रकारे जेव्हा तुम्ही स्पिरिच्युअलिटीमध्ये थोडंसं तुमचं कार्य पुढे चालूच ठेवाल, डिवाइनशी कनेक्टेड व्हाल, ह्या भौतिक गोष्टींपासून थोडंसं डिटॅच होऊन तुम्हाला डिवाइनशी कनेक्टेड व्हायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्टेड व्हाल, युनिवर्स एनर्जीशी कनेक्टेड व्हाल, डिवाइनशी कनेक्टेड व्हाल, तुमच्या देवाशी कनेक्टेड व्हाल, तुमच्या अंतरात्म्याशी कनेक्टेड व्हाल, मॅनिफेस्टेशन कराल तुम्ही, त्यावेळेस ती व्यक्ती नक्कीच तुमच्या जीवनामध्ये येताना येथे दिसून येत आहे. परमेश्वरही आपल्याला तेव्हाच देतो, आईही तेव्हाच आपल्याला जेवू घालते जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते खरं तर, आणि आपण रडत असतो त्यावेळेस हे लहान मुलाला आई आपली जीव घालत असते. तर येथे तुम्हाला डिवाइन गाईड करतायत तितक्या प्रकारची आर्त साथ तुम्हाला डिवाइनला घालणं गरजेचं आहे, तितक्या प्रकारची विनवणी तुम्हाला डिवाइनला करणं गरजेचं आहे. त्यानंतर ती तुमचा जो डिवाइन काउंटर पार्ट आहे, दैवीय तुमचं जे प्रेम आहे ते तुमच्या जीवनामध्ये 100% येण्याचे चान्सेस आहे. सो हे तुमच्यावरती अवलंबून आहे की तुम्ही कधीपर्यंत त्या गोष्टीला मॅनिफेस्ट करण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन किंवा इतर काही टेक्निक्सचा यूज करतात. तर नक्कीच ही जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे, मे बी असू शकतं तुम्हाला काही मंगळदोष असतील सध्या, तुमच्या लग्न का जमत नाही या संदर्भात तुमचा जो विचार चालू आहे तर दिसून येते इथे मंगळाचा प्रभाव आहे, दुष्प्रभाव आहे तुमच्यावरती. मंगळाची जी एनर्जी आहे ती निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये लग्न होण्यासाठी सगळ्या ज्या ह्या गोष्टी आहेत त्या डिले होत आहेत आणि त्यामुळेच ह्या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा डिले होताना येथे दिसून येत आहे, उशीर होताना येथे दिसून येत आहे. डिले म्हणजे उशीर होताना येथे दिसून येत आहे. तर तुम्हाला मंगळासाठी सुद्धा काही रिच्युअल करण्याची गरज आहे, काही उपाय करण्याची गरज आहे. तर त्यासाठी तुम्ही पर्सनल रिडिंग घेऊ शकता तुम्ही माझ्याकडे, मंगळ दोष दूर करण्यासाठी काय उपाय करावा लागतील या संदर्भात, किंवा पर्सनल रिडिंग सुद्धा तुम्ही
घेऊ शकता, काउन्सिलिंग घेऊ शकता, गायडन्स तुम्हाला पाहिजे आहे हवं आहे तर तुम्ही गायडन्सही माझ्याकडून घेऊ शकता. तर दिसून येते खूप जास्त पॉझिटिव्हिटी आफ्टर दिस पर्सन आल्याच्या नंतर तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी, सनची ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये येत आहे. ही जी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येणार आहे ती तुमचा डिवाइन काउंटर पार्ट आहे आणि त्यामुळेच एवढा वेळ तुमच्या जीवनामध्ये ती व्यक्ती येण्यासाठी लागलेला आहे. कारण की तिथपर्यंत तुम्हाला तयार केलं जात होतं डिवाइनकडून. कारण की जर आधीच जर ती व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये आली असती तर तुम्ही त्यावेळेस एवढे मॅच्युअर नव्हतात, त्यामुळे तुम्हाला त्या व्यक्तीचं महत्त्व कळालं नसतं, त्या व्यक्तीला तुमचं महत्त्व कळालं नसतं आणि एक प्रकारचा पुन्हा काहीतरी डिव्होर्स वगैरे अशा गोष्टी होतात. सो त्यामुळे तुम्हाला लग्न होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे. तर आपल्याला दिसून येते की लग्न होण्यासाठी वेळ लागणं इट्स नॉट अ बिग प्रॉब्लेम. कारण की बहुतेक लोकांचे लग्न होऊन सुद्धा पुन्हा 10-12 वर्षानंतर त्यांच्यामध्ये डिव्होर्स होतो, त्यांच्यामध्ये भांडणं होतात आणि ते लग्न तुटतं. सो त्यापेक्षा बरं आहे तुम्ही वेट केलीत, वाट पाहिलीत आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचे डिवाइन काउंटर पार्टच येत आहे. सो त्यामुळे खूप जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या जीवनामध्ये निर्माण होताना इथे त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होताना इथे दिसून येत आहे. सो क्लेमेट दिस रीडिंग तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्हाला इथे कमेंट करायचे आहे, लाईक शेअर करायचं आहे, जेणेकरून एनर्जी एक्सचेंज होते. एनर्जी एक्सचेंज करा, लाईक करा, सबस्क्राईबही करा नवीन असाल तर दिसून येत आहे. त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये स्पिरिच्युअलिटीला खूप जास्त एक प्रकारे दिसून येते इन्हॅन्स होणार आहे. तुम्ही दोघंही मिळून स्पिरिच्युअल कार्य करताना इथे दिसून येत आहे. ज्यावेळेस तुमचा डिवाइन काउंटर पार्ट तुमच्या जीवनामध्ये येणार आहे त्यानंतर स्पिरिच्युअलिटीमध्ये तुम्ही पुढे जाताना दिसून येत आहे. माता महालक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळताना दिसून येत आहे. माता महालक्ष्मीच ह्या जोड्याला आशीर्वाद देत आहे आणि माता महालक्ष्मीचीच कृपा आहे की ही जी जोडी आहे ती परमेश्वराने ठरवलेली आहे, ना की भूतलावरच्या लोकांनी ठरवलेली आहे. तर हे जे डिवाइन काउंटर पार्ट आहेत तुमचे, ह्याच्यावरती माता महालक्ष्मीचा, तुमच्या कुलदेवतेचा भरपूर आशीर्वाद आहे. आई तुम्हाला भरपूर आशीर्वाद देत आहे. सो त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही खूप जास्त स्पिरिच्युअल होणार आहात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जाणार आहात आणि एक प्रकारचं जी मुक्तीची जर्नी आहे तुमची ती पुढे सुरू होणार आहे. सो तुमच्याशी लग्न कोण करणार आहे, कधी होणार आहे आणि इतक्या दिवस अडचणी का आल्या या संदर्भात आपण ह्या रिडिंगमध्ये जनरल रिडिंगमध्ये माहिती पाहिलेली आहे. तर ज्यांना ज्यांना रेझोनेट झाली त्यांनी नक्की क्लेम करा. लास्टचं गायडन्स घेऊया आपण डिवाइनकडून. तर दिसून येते सध्याची जी निगेटिव्ह एनर्जी आहे त्यापासून दूर राहा. कोणी तुमच्या आजूबाजूला निगेटिव्ह एनर्जी तुम्हाला स्प्रेड करत असेल की बोलत असेल की खूप दिवस झालेत आता तुमचं लग्न नाही होत, हे नाही होत, ते नाही होत, तर अशा लोकांपासून तुम्हाला दूर राहण्यासाठी डिवाइन गाईड करत आहे. कारण की तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होण्याचे 100% चान्सेस येथे आहे. वर्ल्डचं कार्ड आहे. सो सगळ्या विश फुलफिलमेंटचं हे कार्ड आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही घटनाक्रम घडत आहे ते डिवाइनच्या मर्जीनुसार घडत आहे. सो क्लेमेट दिस रिडिंग अँड तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे. ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे, काउन्सिलिंग हवं आहे, गायडन्स हवा आहे, त्यांनीही मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो डोंट कॉल, ओनली व्हॉट्सअप. सो थँक्यू सो मच.